आणि तर बघत पुढची एक महत्त्वाची बातमी, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कारण तारदेव मिल कंपाऊंडमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता जे आहेत त्यांचा हात असल्याचा, त्यांचा सहभाग असल्याचा आता अहवाल पुढे आलेला आहे। त्यामुळे निश्चितच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। प्रकाश मेहता यांनी मदत केल्याचं लोकायुक्तांचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे। सुनावणीमध्ये या अनुषंगाने अनेक साक्षी देखील तपासण्यात आलेल्या आहेत आणि हा अहवाल आता समोर आल्यामुळे निश्चितच मेहता यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री हे इतर कामं करण्याच्या ऐवजी क्लीन चिट देण्यासाठी माहिर आहेत। हे संबंध महाराष्ट्राला आता ओळख झालेली आहे। त्यांनी लोकायुक्तांकडे चौकशी प्रकाश मेहतांची दिली, पण लोकायुक्तांनी आता निर्णय केला, त्याचा अहवाल आला आणि त्याच्यात प्रकाश मेहता हे दोषी ठरलेले आहेत। त्यामुळे आम्ही जे घोटाळे या ठिकाणी प्रकाश मेहतांनी केलेले बाहेर काढले ते त्यावेळेसही खरे होते, आजही खरे होते। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता जनाची नाही मनाची ठेवून एक तर प्रकाश मेहतांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। एवढी या ठिकाणी परिस्थिती त्यांच्या समोर आलेली आहे। तर या प्रकरणी स्वतः प्रकाश मेहतांची प्रतिक्रिया आलेली आहे, बघूयात ते नेमकं काय म्हणाले। एमपी मिल कंपाऊंडच्या संदर्भात प्रकाश मेहता पुन्हा चर्चेत आले आहेत, कुठेतरी अडचणीत आले असं म्हणता येईल। काय सगळीकडे चर्चा सुरू आहे की लोकायुक्तांनी या संदर्भात ठपका ठेवला? नाही, हे सूत्राची माहिती आहे। हे कुठले सूत्र आहेत आणि त्याच्या मागे कुठले सूत्र आहेत या संबंधी कुठलाही अहवाल माझ्याकडे आलेला नाही आहे, शासनाकडे आलेला नाही आहे, ही माझी माहिती आहे। तरी काही सूत्रांकडे ही माहिती आहेत आणि त्याच्या आधारावर काही विरोधी पक्षांनी बोलणं आणि चर्चा करणं योग्य नाही आहे। जर अहवाल आला आणि त्याच्यात काही असेल तर त्याचा अभ्यास करून मग माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बसून त्याची चर्चा करून काही निर्णय करायचा असेल तर करू। नाही, पण लोकायुक्तांकडे याच्या संदर्भात चौकशी सुरू आहे, त्यात तुमची देखील या ठिकाणी सुनावणी झाली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता कुठेतरी अहवाल अंतिम टप्प्यावर आलेला असेल, त्याच्या कालमर्यादा काय असावी हे अधिकार शासनाने गव्हर्नरकडे दिले असतात। गव्हर्नरनी लोकायुक्तांकडे एक केस सोपवलेला आहे। ते केस किती दिवसात त्यांनी पूर्ण करावा याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही। त्यांनी अहवाल दिलाय का हे मला माहीत नाही। आता ते अहवाल आला असेल असं समजून आणि त्याच्यात असं लिहिलं असेल असं समजून काही लोक बोलत आहेत, काही सूत्रवाले बोलत आहेत, काही सूत्राच्या आधारावर बोलत आहेत। तसं जबाबदारीने सूत्राच्या आधारावर मला काही बोलता येणार नाही। पण कुठेतरी थेट विरोधी पक्ष देखील आता आरोप करतात की आम्ही ज्या विधानसभेत घोषणा केल्या होत्या, जे आरोप केले होते ते आता कुठेतरी सत्य होताना दिसतात। नाही, ते विरोधी पक्षाचे नेते जे म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून त्याचं काम आहे म्हणून ते म्हणतायत, पण तर नेमकं काही कार्यकाळमध्येच बोलतायत, कुठले तरी अधिवेशन सुरू होतानाच बोलतायत, कधीतरी कुठली तरी चर्चा होतानाच बोलतायत आणि अहवाल आलाय असं समजून ते बोलतायत आणि अहवालमध्ये असं लिहिलं आहे असं ठोसपणाने सांगून ते बोलतायत। ते किती खरं आहे ह्याची माहिती करण्याची आवश्यकता आहे आणि मी त्याची माहिती घेतोय। हे कधीचं प्रकरण आहे आणि जेव्हा प्रकरण समोर आलं त्याला मुख्यमंत्र्यांची देखील सही होती असं देखील समोर आलं होतं तेव्हा? हे जुलै 2017चं प्रकरण आहे। यासंबंधी सभागृहात चर्चा झाली। सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पूर्णपणे अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं चर्चेचं उत्तर दिलं आहे। मी स्वतःही दिलं आहे। 3-4 दिवस लागोपाठ या विषय घेऊन विरोधी पक्ष बोलत होतं आणि म्हणून शेवटी मी माननीय मुख्यमंत्र्यांना जाहीर विनंती सभागृहात केली की आपण यासंबंधी तपास नेमावी आणि ह्याच्यातलं सत्य काय आहे ते लोकांच्या समोर यावं आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तपास नेमण्याचं सभागृहात घोषित केलं। माननीय लोकायुक्तांना तपास नेमली गेली। माननीय लोकायुक्तकडे आम्हाला जे बाजू मांडायची होती या विषयासंबंधी आणि त्यांना जी काही माहिती पाहिजे होती ती सगळी माहिती आम्ही कागदपत्रासह आम्ही दिलेली आहे। आता त्याच्यानंतर बाकीचे जे कोणी लोकांना बोलवायचं होते, अधिकाऱ्यांना बोलवायचं होतं, बाकी कोणाकोणाचे ते घेतले तर कोणाला बोलवलेत कोणाला नाही त्याची माहिती काही माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळे तो अहवाल पूर्ण झाला आहे आणि तो अहवालमध्ये काहीतरी स्ट्रक्चर्स देऊन तो सोपवला आहे असं जे सूत्र म्हणतायत त्या सूत्राचेच खरं सूत्र शोधण्याची गरज आहे।
पण कुठेतरी समजा हा अहवाल समोर आला, अधिवेशन या ठिकाणी पुढे आहे, जर समजा ठपका ठेवला गेला तर आपली भूमिका काय राहील? भूमिका म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि पक्ष आम्ही बसून जे भूमिका नक्की करू ते निश्चित करू. नक्कीच आता अहवाल कुठेतरी आला आहे, या संदर्भातली माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पण जर अहवाल निगेटिव्ह आला तर मुख्यमंत्री आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असं प्रकाश मेहता यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत,